आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. मी आहे पत्रकार सचिन उपाध्ये. हे पहा मंडळी, हा आहे तो पूल जो आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्द या दोन गावांना जोडतो. पण आता या पुलाचं स्वरूप पाहिलं की एकच प्रश्न पडतो, हा पूल आहे का खड्ड्यांचं साम्राज्य? प्रवरा नदीवर उभारलेला हा पूल सध्या अपघातांच्या विळख्यात अडकला आहे. गणपती मंदिर आश्वी बुद्रुक पासून ते आश्वी खुर्दच्या शिवालगत सर्वत्र फक्त खड्डेच खड्डे. वाहन चालकांना गाडी सांभाळणं कठीण झालं आहे, तर पायी जाणाऱ्या नागरिकांना धोका अधिक वाढला आहे. परतीच्या पावसाने थैमान घातले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचले जाते. पण प्रशासन झोपेत आहे का? इतके दिवस खड्डे बुजवले नाहीत तर नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? पुलावर प्रकाश व्यवस्था नाही, रस्त्यावर चेतावणी फलक नाही, मग अपघात झाले तर जबाबदार कोण? हा पूल म्हणजे जीव घेणा सापळा बनला आहे. रोज शेकडो वाहनं या मार्गाने प्रवास करतात, पण कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, यावर अनेक प्रसार माध्यमांनी बातम्याही प्रकाशित केल्या, पण प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही. आता प्रश्न असा आहे, प्रशासन एखादा मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का? गावातील शेतकरी, विद्यार्थी, महिला सगळेच या पुलामुळे त्रस्त झाले आहेत. ही फक्त एक मागणी नाही, ही जीव वाचवण्याची विनंती आहे. प्रवरा नदीवरील या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पत्रकार संकेत कचेरियासह मी आहे पत्रकार सचिन उपाध्ये, निर्भीड जनता न्यूज साठी आश्वी बुद्रुक येथून. आश्वी पंचक्रोशीतील निर्भीड जनता विचारते एकच प्रश्न, पूल दुरुस्त होणार कधी आणि जीव वाचवण्याची जबाबदारी कोण घेणार? मी भाऊ प्रतिष्ठानचा अध्यक्ष विकास साहेबराव गायकवाड. आज या ठिकाणी आश्वी खुर्द ते आश्वी बुद्रुक हा नदीचा पूल आहे. या ठिकाणी आज बघा हे केवढे खड्डे झालेले आहेत. या रस्त्यानं विद्यार्थी जातात, शेतकरी जातात, शासकीय वाहनं जातात, तरी रस्त्याचे काम लवकरात लवकर का होत नाही? हे असे खड्डे पडले तर या खड्ड्याला जिम्मेदार सार्वजनिक बांधकाम खातं आहे. नुसती डागडुजी करतात, निघून जातात, बिलं काढतात, पैसे घेतात आणि पुढे कुणी बोलायला ह्या गोष्टीवर तयार नाही. एवढे मोठे खड्डे झाले, जीविताला धोका, ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण या रोडवरती वाढलेलं आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे, खास करून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मतदारसंघ आहे आणि साहेब कामं करतात, त्याच्यात काही वाद नाहीये. पण साहेबांनी इकडं आश्वी बुद्रुकमध्ये खुर्दमध्ये जास्त लक्ष देऊन या रस्त्यांचं काम लवकरात लवकर करावा ही मी साहेबांना विनंती करतो. आणि जर हे काम सार्वजनिक बांधकाम खात्यानं जर लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही तर भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने खूप मोठं आंदोलन उभं करणार आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये. कारण अधिकारी फक्त बिलं काढतात, मग हे बिलं काढतात, मग हे कामं हे खड्डे पडतात कसे? हे बिलं जातात कुठं? याची चौकशी करण्यात यावी, चौकशी झाली पाहिजे. आणि ही चौकशी आम्ही आमच्या भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही हे काम जर लवकर पूर्ण नाही झालं तर आम्ही चौकशी करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आश्वी खुर्द हे आश्वी बुद्रुक प्रवरा नदीवर जो आपला पूल आहे त्याच्यावर मोठमोठे खड्डे तयार झालेले आहे. तर नागरिकांना जाण्याचा एवढा त्रास होतोय, त्या खड्ड्यात पाय पडतोय का काय पडतोय याचं कोणालाही भान नाही. पैसे एवढी पब्लिक असताना नाही का नेमके जायचं कसं हेच पब्लिकला कळत नाही. त्याच्यात नाही का मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा अपघात होत आहे. मी मोहित गंगाधर गायकवाड, आश्वी मंडलचा भाजपचा सरचिटणीस. आपल्या आश्वी बुद्रुक बस स्टँड ते आश्वी खुर्द बस स्टँड या ठिकाणी जे काही या रस्त्यावरती जे खड्डे झालेले आहेत
या खड्ड्याच्या संदर्भात आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर विजयदादा विखे पाटील साहेब यांना एक निवेदन देणार आहोत